वेगळं आंदोलन जे आहे ते गॅस दरवाढीच्या विरोधात केलेलं आहे. कशा पद्धतीचं आंदोलन होतं काय सांगा? आमचे प्रदेशाध्यक्षच्या नेतृत्वाखाली खासदार प्रणित यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये आज या ठिकाणी हे आंदोलन होत आहे. आपण बघताय की जे गोरगरीब आहेत यांना झळ बसते, चटके बसतात. 70 रुपयांनी या ठिकाणी घरगुती गॅस महाग झालेला आहे. आणि जे व्यापारी आहेत आपण बघताय की त्यांना तर गॅस असं बंद झालेला आहे. अनेक हॉटेल बंद पडतायत, चहा कॅन्टीन बंद पडतायत. जे घरगुती गॅस ते तर महाग झालेत, पण जे व्यावसायिक गॅस आहेत ते गेले 2 दिवसापासून पूर्ण बंद झालेले आहेत. आणि संपूर्ण राज्य देश आता अंधारात आहे. गॅस किती दिवस मिळणार नाही सरकार सांगायला तयार नाही. सरकार एकीकडे खोटं बोलतं. राज्य सरकार असेल केंद्र सरकार त्यांनी सांगितलं की कुणालाही ह्या राज्यामध्ये देशामध्ये गॅस तुटवडा पडणार नाही, सगळ्यांना गॅस मिळा जाईल. तुम्ही इकडे सांगता की गॅसची आपल्याला कमतरता नाही, दुसरीकडे बघता की सर्व हॉटेल या ठिकाणी बंद होत आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज त्यांची थिरडी मयत ह्या सरकारची, राज्य सरकार केंद्र सरकारची आम्ही या ठिकाणी काढलेलं आहे. अशा पद्धतीने जर लोकांना ते छळत असतील, तुम्हाला जर कारभार करता नाही असेल तर तुम्ही खुर्च्या खाली त्या राजीनामा देऊन टाका, अशी काँग्रेसच्या वतीनं आम्ही त्यांना या ठिकाणी इशारा देतोय.